Stockport. Learn, focus, earn. स्टॉकपोर्ट मराठीच्या एका नवीन लाईव्ह सेगमेंटमध्ये सगळ्यांचं स्वागत. सोमवारची सकाळ, इलेक्शनचे रिझल्ट्स आणि ओव्हरऑल नवीन एक आठवडा सुरू झालेला आहे. त्यामुळे मार्केटमध्ये थोडंसं मी सुरुवात केली ती म्हणजे गिफ्ट निफ्टीने चेक करण्यापासून, आणि गिफ्ट निफ्टी साधारण 300 पॉईंट आज वर दिसत होता. त्यामुळे मी माझ्या स्कॅनरला गेलो आणि मला स्कॅनरला 2 स्टॉक आज दिसत आहेत. थोडीशी मार्केटमध्ये आता 1-2 दिवस रिकव्हरी आली, त्याच्यामुळे स्कॅनरला परत स्टॉक्स येण्याची सुरुवात झालेली आहे. गणेश हाऊसिंग आणि कोरोमंडल इंटरनॅशनल. आता कोरोमंडल इंटरनॅशनलच्या वन डे टाइम फ्रेमला गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की इकडे आपल्याला एक रिट्रेसमेंट चांगली दिसते, आणि इथून सुद्धा थोडीशी रिट्रेसमेंट येऊन इकडून परत मार्केट बायर्सनी ताब्यात घेतलंय आणि मार्केट वरच्या बाजूला गेलंय. तर आता ह्याला फिबोनाची लावायची झाली तर फिबोनासीचं टूल सिलेक्ट करतो मी, आणि इकडून इथे लावल्यानंतर साधारण जो काही लो पॉईंट आहे अप्रॉक्सिमेटली तो मी घेतलेला आहे. तर सध्या याच्यात मी बॉडी टू बॉडी घेतोय, म्हणजे आपण काही वीक टू वीक घेत नाही आहोत, त्यामुळे फक्त बॉडी कनेक्ट केलेली आहे. तर आता ह्याच्यात मला टार्गेट जे दिसतंय ते 1916. आता इंट्राडेमध्ये काय अगदी 1916 जाईल अशी अपेक्षा नाही आहे, त्यामुळे या टार्गेटमध्ये वाटेत काही रेझिस्टन्स किंवा पिवोट्स बसलेले आहेत का ते आपण बघू. तर आता R5 बसलेला आहे आणि R4 क्रॉस झालेला आहे. तर R5 ऑन द वे 1877. आता ह्याच्यात पण असं असतं की 1775 आणि 1877 साधारण आपण म्हणूया की 100 पॉईंटचा फरक आहे. तर R4 आणि R5 हे जर लांब असतील तर ह्यांचा जो मिड पॉईंट येते आपण एक टार्गेट म्हणजे इनिशियल टार्गेट म्हणून घेऊ शकतो. तर आता ते ॲक्च्युली कॅल्क्युलेट करावं लागेल. 75 प्लस 50 साधारण 1825च्या आसपास आपल्याला टार्गेट ठेवता येऊ शकतं. म्हणजे इंट्राडेमध्ये साधारण निदान आपण एवढं टार्गेट अपेक्षित ठेवू शकतो, अपेक्षा करू शकतो. आता एनिवे मार्केटमध्ये इलेक्शनच्या रिझल्टचे पडसाद थोडेसे उमटतील, त्यामुळे मार्केट असंही होऊ शकतं की डायरेक्ट गॅपअप झालेलं आहे. त्यामुळे ते सुद्धा थोडासा फरक म्हणजे असं होऊ शकतं की डायरेक्ट आपल्या टार्गेटवरून तो वर गेला आहे किंवा टार्गेटला जाऊन परत खाली आला आहे, असंही होऊ शकतं. त्यामुळे सध्या ह्याला 1 मिनिटच्या टाईम फ्रेमला नेऊन सध्या असा सेटअप ठेवून देतो. तर आता त्याच्यानंतर पुढे काय होतंय बघता येईल. आता दुसरा जो स्टॉक आहे तो म्हणजे गणेश हाऊसिंग. ह्याच्यात सुद्धा ऑलमोस्ट तुम्हाला सेम पॅटर्न दिसू शकेल. फक्त ह्याच्यात फरक एवढाच आहे की इकडून तो जो हाय आहे मागचा तो त्याने ओलांडलेला आहे. त्यामुळे तरीसुद्धा इकडून समजा मी फिबोनाची इकडून खाली लावली तर मला जे टार्गेट येत आहे ते 1281. सध्या आपण आहोत 1196ला. आता ह्याच्यात सुद्धा सेम प्रोसिजर, पिवोट्स ऑन करतो आणि मला दिसेल 1254चं टार्गेट इथे सध्या ओपन आहे. आता तसं म्हणायला गेलं तर मगासचा चार्ट आणि आत्ताचा चार्ट या दोघांमध्ये हा जास्त प्रॉमिसिंग वाटतोय, कारण हे टार्गेट आहे ते बऱ्यापैकी अचिवेबल आहे असं वाटतंय. त्यामुळे आपण ह्याला सुद्धा 1 मिनिटाच्या टाईम फ्रेमला नेऊया आणि 1254ला एक लाईन ओढून ठेवावी लागेल, म्हणजे एक रेफरन्स कळेल. आता ह्याच्यात एक रिट्रेसमेंट सुद्धा झालेली आहे, ती एक चांगली गोष्ट आहे, कारण आपण त्यातल्या त्यात आपण खालच्या रेटला बाय करू शकतो. तर आता 1254च्या आसपास मी इथे एक लाईन ओढून ठेवतो. म्हणजे सध्या इंट्राडेला समजा आपण काही करत असू तर इथपर्यंत वगैरे टार्गेट आपण ठेवू शकतो. बाकी रन टाईममध्ये किंवा मार्केट चालू झाल्यानंतर आपल्याला विचार करावा लागेल. आता गॅपअप होण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे मी आत्ता सध्या तरी काही प्री मार्केटच्या ऑर्डर्स टाकत नाही आहे. त्यामुळे सध्या वेट अँड वॉच करावं लागेल. आपला घरचा अभ्यास पूर्ण झाला आहे. 9ला मार्केट सुरू होईल. 9 वाजून 8 मिनिटांनी आपल्याला कळेल की हे दोन्ही स्टॉक्स कुठे उघडलेत, आणि त्याच्यानंतर 9:15ला नॉर्मल ट्रेडिंग सुरू होईल. त्यामुळे आज प्री मार्केटच्या ऑर्डर न टाकता डायरेक्ट 9:15 वाजता काय होतंय इथे आपण लक्ष ठेवणार. त्यामुळे भेटूया आता 9:15 वाजता. 9:14 आणि मार्केट बऱ्यापैकी ओपन प्लस झालेलं आहे. त्यामुळे बघायचं झालं तर निफ्टीचा चार्ट समजा लावायचा झाला तर सध्या आकड्यांवरून बघतो मी 24,253 346 प्लस ओपन झालेला आहे, आणि गणेश हाऊसिंग जो आपण मगाशी बघितला तो त्याच्या हायच्या इथे आलेला आहे 1207च्या आसपास. त्यामुळे आता मार्केट चालू झालं आहे आणि त्याच्या पहिल्या कॅन्डल्स कशा येत आहेत हे बघायला लागेल. सो पहिलं एक हाय पॉईंटला रिजेक्शन आलेलं दिसतंय. अजून कॅन्डल पूर्ण झाली नाही आहे, त्यामुळे आपण अगदीच ती लाल झाली असंही पण म्हणू शकत नाही. त्यामुळे अजून काही मिनटं आहेत, काही सेकंद आहेत. तर सध्या तो वर जातोय, तरीसुद्धा पटकन एकदम डिसिजन घेणं थोडंसं धोकादायक ठरू शकतं.
दुसरीकडे कोरोमंडल अगदीच वर ओपन होऊन खाली आलेला आहे. म्हणजे जे काही आपण टार्गेट आखलं होतं त्याच्याही तो वर गेला जसं मी म्हणालो. सध्या गणेश हाऊसिंगमध्ये आपल्याला थोडीशी पहिली जी कॅन्डल आहे ती इनडिसिसिव्ह टाईप झालेली आहे. त्यामुळे दोन्ही साईडला त्याचा वाव आहे वर किंवा खाली जाण्यासाठी. त्यानुसार आपण विचार करू शकतो. त्याचा ओव्हरऑल ट्रेंड जो आहे तो वरचाच आहे. पण गॅपअप झाल्यामुळे तो खाली येऊन गॅपसुद्धा भरू शकतो. त्यामुळे सध्या आपल्याला वेट अँड वॉच करावं लागेल. आता दुसरीकडे कोरोमंडलचं काय होतं हे बघूया. तर कोरोमंडल सध्या 1839चा हाय करून खाली आलेला आहे. सो ही सुद्धा पहिली कॅन्डल जी आहे ती इनडिसिसिव्ह झाली आहे. त्यामुळे तिथे पण सध्या काही अगदी लगेच घेऊन उपयोग नाही आहे. त्यामुळे थोडीशी आपल्याला वाट बघावी लागेल. आता या केसमध्ये 2 चान्सेस आहेत. एक तर जेव्हा हा हाय ब्रेक होईल तेव्हा तो वर जाऊ शकेल असा, किंवा लो ब्रेक होईल तेव्हा ही गॅपसुद्धा भरू शकेल. त्यामुळे सध्या या इनसाइड बार कॅन्डल बनणं एक अपेक्षित होतंच, कारण ही जी पहिली इनडिसिसिव्ह कॅन्डल आहे त्याच्यानंतर असं काहीसं होऊन नंतर मार्केट दिशा पकडतं. त्यामुळे सध्या आपण गणेश हाऊसिंगवर लक्ष ठेवतोय. कोरोमंडलवर सध्या इकडून खाली आपल्याला एक शॉर्ट ट्रेडसुद्धा मिळू शकतो. तर ते सुद्धा आपण थोडंसं लक्ष ठेवू शकतो की काय होत आहे. त्यामुळे ह्याच्यात सध्या 1825च्या खाली एखादी शॉर्टची ऑपॉर्च्युनिटी मिळते का बघायला लागेल. तर तसं काहीसं टाकून ठेवू शकतो मी हवं तर. कोरोमंडल 20 क्वांटिटी, 20 तर एवढ्या बसणार नाही, पण आपण 10 बसवूया. आणि 1825च्या खाली गेल्यानंतर आपण 24.5 ठेवू आणि 24.45 ठेवू. ऑलमोस्ट आपल्या इथे आलेला आहे तो. ओके, सो 10 क्वांटिटी त्याच्या खाली ठेवलेल्या आहेत. सेल होतील तेव्हा आपल्याला कळेल. गणेश हाऊसिंगमध्ये सुद्धा खाली जायचे चान्सेस नाकारता येत नाही. आता हा खाली गेला आहे, त्यामुळे आपली जी ऑर्डर आहे ती एक्झिक्यूट झाली आहे. आता या केसमध्ये हा जर खाली गेला तर इथपर्यंत तरी येऊ शकतो तो 1815 किंवा 16 वगैरे, किंवा अगदीच नाही तर R3 जो आहे तिथपर्यंत तरी तो येऊ शकतो 1819ला. त्यामुळे आपण हवं तर पार्शियल बुकिंग आहे ते 1819ला करून टाकू. 1819.2 आणि 1816ला उरलेल्या क्वांटिटी. आता हे सांगायचं फक्त म्हणजे माझा प्रयत्न आहे की कमी क्वांटिटी असल्या तरी नंतर त्याला स्केलअप करता येऊ शकतं. त्यामुळे सध्या इथल्या ह्याला आपण ट्रेड केलेला आहे. तर आता तसं म्हणायला गेलं तर आपण बऱ्यापैकी खालच्या रेटला तो सेल केला आहे आणि मार्जिन किंवा एक जी मुवमेंट आहे ती कमीच पकडण्याचा प्रयत्न आपला आहे. गणेश हाऊसिंगमध्ये सध्या तरी एक रिकव्हरी येताना दिसतीये. तर ही जर रिकव्हरी म्हणजे ही जर कॅन्डल पूर्ण झाली नीट, तर इकडे मी बाय करायचा विचार करेन. सो ही सुद्धा थोडीशी इनडिसिसिव्ह कॅन्डल आहे. तरीसुद्धा ह्याच्यावर आपण विचार करू शकतो. बट पहिलं जे सेलिंग आहे ते बऱ्यापैकी मोठं आहे. त्यामुळे बाईंगसाठी अगदीच जायचं असेल तर आपल्याला बघावं लागेल. आता कोरोमंडलचं आपलं पहिलं टार्गेट हिट झालेलं आहे. त्यामुळे आपल्या 5 क्वांटिटी बाय झालेल्या आहेत परत. आता इथून तो खाली जातोय, त्यामुळे इथपर्यंत वगैरे तो येऊ शकतो 16 वगैरे, किंवा आरतीला तो हे करून वर जाऊ शकतो, ते येऊ शकतं. त्यामुळे सध्या आपल्या टार्गेटच्या दिशेने तो जातोय आणि 1816ची आपली टार्गेटची ऑर्डर ठेवलेली खालची. तर इथे थोडंसं रिजेक्शन समजा आलं तर मी पूर्णसुद्धा इथून बाहेर पडू शकतो, कारण हे जे हा स्टॉक आहे तो कंटिन्युअसली सेल झालेला आहे. त्यामुळे त्याच्यात रिकव्हरी येणं साहजिकच आहे. त्यामुळे गॅप भरली तर काहीच प्रॉब्लेम नाही, पण इथून थोडीशी रिकव्हरीसुद्धा येऊ शकते. आय होप की तो 1816 वगैरे आपलं जे टार्गेट आहे तिथपर्यंत लवकरात लवकर येईल. पण तिथे जर तो रेंगाळायला लागला तर मी इथून बाहेर पडू शकतो.
आता ऑर्डर बुकमध्ये आपण 16च्या आसपास लवकर पोचलेलो आहोत. आय होप की लवकरात लवकर आपली ऑर्डर एक्झिक्यूट व्हावी. 16ची ऑर्डर आहे आपली. 16.35 पर्यंत खाली पोचलेलो आहोत इथे. आणि आपल्या उरलेल्या क्वांटिटीसुद्धा बाय झाल्यात. आता ह्याच्यात तसं म्हटलं तर प्रॉफिट काही फार झालं नाही कारण क्वांटिटी कमी होत्या. बट आपल्याला जी दिशा पकडायची होती ती आपण जरी मगाशी ठरवलं होतं की वरच्या बाजूला आपल्याला ट्रेड मिळेल, गॅपअपमुळे आपल्याला उलट्या बाजूचा ट्रेड मिळाला आणि ही गॅप जी आहे त्याचं आपण गॅप फिलिंगचं ट्रेड एक्झिक्यूट केलेलं आहे. तर आता इथे सध्या तरी काही मिळालं नाही आहे, त्यामुळे सध्या मी थोडंसं वाट बघेन आणि अपडेट करेन की काय होतं आहे. त्यातून ह्याच्या खाली परत तेच लॉजिक आपण इथे लावू शकतो की ह्याच्या खाली जेव्हा तो ब्रेक होईल म्हणजे लो ब्रेक होईल तेव्हा आपण ट्रेड करायचा विचार करू शकतो. म्हणजे 1202च्या खाली किंवा 1200च्या खाली गेल्यानंतर आपल्याला एखादा ट्रेड मिळू शकतो. त्यामुळे आपण सध्या गणेश हाऊसिंगचा 1200च्या खाली गेल्यानंतर सेल करा असं आपण ट्रेड टाकून ठेवू शकतो. त्यामुळे 1200.10 आणि 1200 अशा 15 क्वांटिटीसाठी ट्रेड ठेवू शकतो. ऑर्डर टाकून ठेवली आहे. त्याचं पुढे काय होतं हे बघूया. सो सेल झाला आणि त्याने डायरेक्टली जम्प केलेली आहे. आता इथून तो किती खाली जाईल, साधारण निदान तो इथपर्यंत वगैरे जाणं अपेक्षित असतं, 1189 वगैरे. त्यामुळे आपण आत्ता त्याचीसुद्धा एक ऑर्डर इथे ठेवून देऊ. 89 अगदी न ठेवता आपण 90 ठेवली तरीसुद्धा चालण्यासारखं आहे. तर आता इथून खाली येईल अशी अपेक्षा आहे आणि काय होईल मध्येच अपडेट करतो. आता सध्या ही इंडिसिसिव्ह कॅन्डल तयार झाली आहे दोजीची आणि त्याच्यामुळे तिथून पुढे काय होतं आहे हे बघणं आवश्यक आहे. तर सध्या आपण मार्जिनल लॉसमध्ये असण्याची शक्यता आहे. 18 रुपये लॉस. कोरोमंडल ॲट अ स्ट्रेच एकदम खाली आला आहे. गणेश हाऊसिंग थोडीशी रिकव्हरी पण काही हरकत नाही. सो काय होतं आहे अपडेट करतो मध्येच. तर अगदी पुढची कॅन्डल जी आली ती एकदम मोठी आली आणि आपल्या टार्गेटच्या जवळ आली. पण टार्गेट अजून आपलं हिट झालेलं नाही आहे कारण अगदी नियर मिस झाल्यासारखं झालं. त्यामुळे ह्याच्यात थोडंसं आपल्याला कॉशियसली बाहेर पडणंच बेटर राहील असं मला वाटतं आहे. त्यामुळे थोडंसं मिस झाल्यामुळे आपण अगदीच हे न करता 93च्या आसपास वगैरे मी मॉडिफाय करून एक्झिट करायचा माझा प्रयत्न असेल. तर सध्या आपल्याला ऑर्डर बुक ओपन करावं लागेल आणि 93च्या आसपास आपण किती नंबरला उभे आहोत हे आपल्याला कळू शकेल. तर तसं म्हटलं तर काही फार नंबर नाही आहेत. लवकरात लवकर आपली ऑर्डर हिट होईल अशी अपेक्षा आहे. त्यातून समजा आपल्या विरुद्ध ट्रेड गेला तर अगदीच आपलं दुर्दैव म्हणता येईल कारण ऑलमोस्ट आपल्या टार्गेटच्या जवळ आलं होतं आणि ती कॅन्डल इतकी पटकन आली की एक्झिक्यूट करेपर्यंत आपल्याला थोडंसं म्हणजे लेट झाला असं म्हणू शकतो किंवा पटकन डिसिजन घेण्यात थोडीशी दिरंगाई झाली असं होतं. तर आता 93ची ऑर्डर टाकली आहे आणि इथून निदान 93पर्यंत पटकन येऊन तो एक्झिक्यूट करेल अशी अपेक्षा. म्हणजे इकडे अगदीच कट टू कट त्याने मिस केलं असं झालं. तरी आपण ओव्हरऑल प्रॉफिटमध्ये आहोत थोडेसे. तर ऑर्डर बुकवरून आपल्याला कळेल की नक्की आपण काय चाललं आहे आपलं. 95-97च्या आसपास आहे. आपण ओव्हरऑल प्रॉफिटमध्ये आहोत. 93च्या आसपास येऊन गेला तो. अजून एक्झिक्यूट झाली नाही ऑर्डर. 93.50, 93.35. सो अगदीच कट टू कट तो फार हे देतोय. त्यामुळे आपल्याला थोडंसं इकडे डिसिजन कदाचित बदलायला लागू शकतो मार्केटनुसार. 94ला जर एक्झिक्यूट असेल तर 94ला करून आपण निदान पॉझिटिव्हली बाहेर पडू शकतो. तो हे म्हणेपर्यंतच एक्झिक्यूट झालं आणि आपण 173 रुपयाचं प्रॉफिट बुक केलेलं आहे. आता दोन्ही केसमध्ये बघायचं झालं तर गणेश हाऊसिंग आणि कोरोमंडल या दोन्ही केसमध्ये आपण ठरवलं होतं की आपण पॉझिटिव्हली ट्रेड करूया. पण मार्केट सेल ऑन न्यूज काम करतं त्याच्यामुळे मार्केट गॅपअप ओपन झालं आणि त्याच्यानंतर रिजेक्शन येऊन मार्केटने खाली उतरायला सुरुवात केली. त्यामुळे दोन्ही केसमध्ये आपल्याला शॉर्ट ट्रेड मिळाला आणि कमी भांडवलात आपण शांतपणे छोटं प्रॉफिट दिवसाचं जे काही आपण ठरवलं आहे त्या पद्धतीचं आपण ट्रेड केलं. तर इथे शिकण्यासारखं असं आहे की आपल्याला कमी भांडवलात सुद्धा थोडं थोडं कन्सिस्टंटली प्रॉफिट दिवसाचं पहिल्या तासाभरात आपण करून बाकीच्या पुढच्या आपल्या कामांना लागू शकतो. तर हेच मेन ह्यातलं लर्निंग आहे.
बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया का नवीन भागात. बाय द वे, एन्व्हायरो इन्फ्राचा IPOचा रिव्ह्यू आम्ही व्हिडिओ त्याचा टाकलेला आहे चॅनलला. तर नवीन नवीन IPOचे सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलला येत असतात, तर ते सुद्धा बघू शकता. आजचा सोमवार आणि मंगळवार असे 2 दिवस आपल्याकडे हा IPO अजूनही चालू आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्की बघू शकता. भेटूया का नवीन भागात. Stock Board. Learn, focus, earn.